पण मग ज्या बाळकृष्णाला तुम्ही उपचार करताय, त्याला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवताय, त्याला वस्त्र घालताय, त्याला अलंकार घालताय, त्याला अभिषेक करताय, पंचामृती पूजा करताय, नाना द्रव्य सुगंधी परिमळाची फुलं वाहताय, त्या सगळ्या उपचारांचं त्या बाळकृष्णाला किती कोड कौतुक आहे, हा विचार कधी करून पाहिलाय का? का तो सगळ्यांपासून अलिप्तच आहे? अक्षरशः तो अलिप्तच असतो, कारण परब्रह्म परमात्मा म्हणतो, मी सगळ्यात असूनही सगळ्यात नसतो, म्हणजे मी अलिप्तच असतो. मग तसंच इथे असं झालं की कोड कौतुकाने नरसिंहजी महाराजांचं लालन पालन झालं असेल, पण त्या सगळ्या कोड कौतुकाने ते कधी शेफारून गेले नाहीत. हटवादीपणा अंगामध्ये मुरला नाही कधी, कारण त्यांचं लक्ष सतत लागलेलं होतं त्या ईश्वर भक्तीकडे, ईश्वर चिंतनामध्ये. त्यामुळे या सगळ्या कोड कौतुकाच्या लालन पालनापासून ते स्वतः अतिशय अलिप्त होते त्या वयापासूनच. आता तो काळ खूप जुना काळ होता. त्या काळामध्ये बालविवाह ही अगदी सर्रास होणारी गोष्ट होती, ती प्रथाच होती त्या काळामध्ये. त्या प्रथेला अनुसरून बालवयातच नरसिंहजी महाराजांचं लग्न लावण्यात आलं. म्हणजे बालविवाह झाला आणि मोहनाबाई नावाच्या त्यांच्या पत्नीने त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला. जनरीतीप्रमाणे तो विवाह झाला. मग बालवयातनं कुमार अवस्थेमधनं पौगंडावस्थेतनं हळूहळू तारुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे नरसिंहजी महाराज. त्या वेळेला असं झालं की मग संसाराला सुरुवातच झाली. घरची शेतीवाडी असावी, उत्पन्नाचं साधन असावं, तेव्हा नोकरी धंदा किंवा नोकरी करण्याची प्रथा नव्हतीच मुळी. दुसऱ्याचे बूट का चाटायचे हीच मुळी जनलोकांमध्ये रुजलेली खोल अशी संकल्पना होती की दुसऱ्याचे बूट चाटून काय करायचे, आपल्या घरादारामध्ये आपलं पोट भरण्यासाठी पुष्कळ काही दिलेलं आहे, तिथे कष्ट करा, तिथे त्या मातीतून मोती पिकवा. जी काळी आई असेल, तांबडी आई असेल, पांढरी आई असेल, म्हणजे जमीन, तिथे कष्ट करा ना. मग त्या पद्धतीने ह्या कुटुंबामध्ये नरसिंहजी महाराजांचा संसार सुरू झाला. त्यांना 3 अपत्य झाली, पण तरी सुद्धा नरसिंहजी महाराजांचं लक्ष त्या संसारामध्ये कधीच नव्हतं. तो संसार त्यांना आसार वाटत होता आणि त्यांच्या आतमध्ये कुठेतरी अशी एक दृढ भावना निर्माण झाली की अरे, हे सगळं आपल्या बाबतीत जे घडतंय, त्यांचं त्यांना आतमध्ये कळत होतं आपल्या आतमध्ये नेमकं काय घडतंय. तर ते जाणणारा समर्थ असा कोणीतरी सद्गुरू आपल्याला लाभला पाहिजे, किंवा तो अधिकारी पुरुष आपल्याला सापडला पाहिजे. या भावनेतूनच त्यांच्या मनाचा कल वन पॉइंटेडनेस या पद्धतीने या एकाच गृहीतकाकडे वळला. पण ते कुठेही शोध घ्यायला गेले नाहीत, शोध घेत बसले नाहीत. या गावी जा, त्या गावी जा, इकडे काय आहे बघ, तिकडे काय आहे बघ, ह्या देवळात कोणी सापडतो का, त्या देवळात कोणी सापडतो का, कुंभमेळ्यामध्ये कोणी 50-60 जण सापडतात का, या असल्या भानगडीत ते कधीच पडले नाही. आसार वाटणाऱ्या संसारामध्येच ते राहिले, पण तरी सुद्धा त्यांच्या मनाचा कल आणि आस मात्र त्या सद्गुरु प्राप्तीची होती. आणि एक दिवस त्यांना असं कळलं कर्णोपकरणी की अकोट जवळच अदमासे 2 कोस अंतरावरती उमरा नावाचं गाव आहे. त्या उमरा गावामध्ये एक सत्पुरुष किंवा एक सिद्ध पुरुष आलेले आहेत आणि तिथे ते वास करतायत. आता 2 कोस म्हणजे अंतर किती? 1 कोस म्हणजे अदमासे 3.25 किलोमीटर. म्हणजे अगदी परफेक्ट सांगायचं झालं 3.2 किलोमीटर म्हणजे 1 कोस. असे 2 कोसावरती ते उमरा गाव होतं. त्या उमरा गावामध्ये ते सिद्ध पुरुष आलेले आहेत. हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा जाऊन तर बघूया या पद्धतीने नरसिंहजी महाराज
आता तेव्हा ते नरसिंहजी महाराज नव्हते बरं का, तेव्हा ते नरसिंगच होते. किंवा आपण त्यांना म्हणू आता ते संसारी गृहस्थ म्हणून नरसिंहजी म्हणू. महाराज ही उपाधी त्यांना नंतर चिकटली. मुळात आधी जे सत्पुरुष असतात की नाही, त्यांना महाराज, अवलिया, संत, सत्पुरुष ह्या उपाध्या नकोच असतात. ते म्हणतात मला ह्या उपाध्या चिकटवू नका, कारण त्याच्यामध्ये काही एक अर्थ नाही, तो फोलपणा आहे. स्वामी वगैरे असल्या उपाध्या मला चिकटवू नका. आम्ही सनाथ आहोत, कारण आमचा नाथ म्हणजे तो परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, जो निर्गुण निराकार तत्वामध्ये साकार झालेला आहे आणि तो सगुणामध्ये येऊन पण साकार झालेला आहे. ते ते परब्रह्म आहे. ते आमचं नाथ आहेत, म्हणजेच मालक आहेत. त्यामुळे आम्ही अनाथ नाही आणि आम्ही सनाथच आहोत. त्यामुळे आम्ही कोण आहोत, त्यामुळे आम्हाला महाराज, स्वामी, महंत, बाबाजी, महामंडलेश्वर असल्या उपाध्या देऊ नका. खऱ्या साधूला या सगळ्या उपाध्यांचा अतिशय तिटकारा असतो. संपूर्ण अवतार कार्यामध्ये कोणत्याही सत्पुरुषांनी कधीच कोणाला सांगितलं नाही मी महाराज आहे बरं का, ते आमचं असं असतं बरं का, काहीच सांगितले नाही. तुम्ही त्यांना महाराज पद दिलेले आहे, उपाधी पद दिलेले आहे. त्यांना कुठल्या तरी एका स्थानावरती स्थानापन्न केलेलं आहे. वास्तविक त्यांना त्या स्थानाची ही गरज नाही. त्यांचं स्थान त्या निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये केव्हाच प्रस्थापित झालेलं आहे, कारण तिथूनच तर ते आलेले आहेत. त्या ब्रह्मामधून तर ते हे ब्रह्मचैतन्य अवतरले. मग नरसिंह महाराज कुठेही शोध घ्यायला गेले नाहीत, पण उमरा या गावी तो सिद्ध पुरुष आलाय, त्याच्या दर्शनाला जावं असं त्यांना वाटल्यामुळे ते एक दिवस उमरा येथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की इथे जे सिद्ध पुरुष आहेत त्यांचं नाव आहे कोतशा अली. मुसलमान होते ते. त्यांच्या दर्शनाने त्यांना पहिल्यांदाच एकदम शांतता वाटली आणि मग ते वारंवार वरचेवर कोतशा अल्लींच्या दर्शनाला जायला लागले. म्हणजे खराखुरा मार्गदर्शक अधिकारी गुरु जो त्यांना पाहिजे होता तो इथे काही असावा का, या पद्धतीने शोधण्यासाठी ते उमरा गावी गेले. आणि त्यांच्यापुढे गेल्यानंतर त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांना शांततेचा अनुभव आला. आणि मग काय झालं की नरसिंहजी महाराज कोतशा अलींच्या दर्शनाला वारंवार जाऊ लागले. एक दिवस नरसिंहजी महाराजांना काय बुद्धी झाली, त्यांनी कोतशा अलींना एक खणखणीत सवाल विचारला की हिंदू आणि मुसलमानात भेद काय आहे हो महाराज. कारण कोतशा अली मुसलमान होते आणि नरसिंहजी हिंदू होते. म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारला की हिंदू आणि मुसलमानात भेद काय आहे हो महाराज. नरसिंहजी महाराजांचा हा प्रश्न ऐकून नरसिंहजींचा कोतशा अली संतुष्ट झाले आणि त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं ते संत कवी दासगणू महाराजांनी काव्यात्मक ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. आता दासगणू महाराजांनी भक्ती लीलामृतामध्ये नरसिंहजी महाराजांचं विस्तृत चरित्र ओवीबद्ध केलेलं आहे. त्या ओव्यामधल्या या ओव्या आहेत, ह्या गजानन विजय ग्रंथातल्या ओव्या नाहीत. त्या भक्ती लीलामृतामधल्या नरसिंहजी महाराजांच्या चरित्रातल्या ओव्या आहेत. काय म्हणाले कोतशा अली या प्रश्नावरती की काय हो हिंदू आणि मुसलमानामध्ये काय भेद आहे महाराज. तेव्हा त्या रसाळ ओव्यामध्ये दासगणू काय सांगतात, कोतशा अलीने काय उत्तर दिलं की हिंदू आणि मुसलमान निर्माण करिता नारायण, त्या नारायणाचे वाचून काही नसे जगामध्ये. तो सच्चिदानंद भगवान अक्षय अभंग परिपूर्ण सर्व साक्षी आनंद घन सर्वव्यापी परमात्मा. त्यास कोणी ब्रह्म म्हणती, तर कोणी अल्ला नाम देती, जरी पृथक नामे निश्चिती परिविभूती एकची असे. अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये
कोथशा आल्लीनी त्यांना काय उत्तर दिलं नरसिंहजींना, त्याचं वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे. ते उलगडून सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक शब्दामध्येच ते उलगडलं गेले. तरी आपण पुन्हा एकदा ते पाहूया काय म्हणालेत, की हिंदू आणि मुसलमान निर्माण करिता नारायण, त्या नारायणाचे वाचून काही नसे जगामध्ये. तो सच्चिदानंद भगवान अक्षय अभंग परिपूर्ण, हे निर्गुण तत्वाचं विवेचन आहे. अक्षय अभंग परिपूर्ण सर्वसाक्षी आनंद घन सर्वव्यापी परमात्मा, त्यास कोणी ब्रह्म म्हणती, कोणी अल्ला नाम देती, जरी पृथक नामे निश्चिती परिविभूती एकची असे. पृथक नामे निश्चिती म्हणजे काय? कोणी नारायण म्हणतं, कोणी अल्ला म्हणतं, कोणी शिव म्हणतं, कोणी खुदा म्हणतं. ही पृथकपणा म्हणजे वेगवेगळेपणा जरी नावामध्ये असला तरी सुद्धा विभूती एकच आहे. हे उत्तर जेव्हा कोतशा आलींनी त्यांना दिलं, तिथे हिंदू आणि मुसलमान हा भेदच उरला नाही. कोतशा आली जरी मुसलमान असली तरी सुद्धा त्यांनी हे उत्तर दिलंय हे लक्षात घ्या. अवलिया थोर संत पुरुष अधिकारी असतो, सिद्ध पुरुष असतो, त्याच्या आतमध्ये तो कोणत्या धर्माचा आहे आणि मी कोणत्या धर्मासाठी काम करणारे हे असल्या भानगडी नसतातच. मग तो एकाच वेळी सगळ्यांचा असतोही आणि सगळ्यांचा नसतोही. कोतशा आली त्या पद्धतीचे सिद्ध पुरुष होते. मग हे उत्तर ऐकल्यानंतर नरसिंहजींना खूण पटली, की ज्याच्या शोधात आपण आहोत, जे आपल्याला सापडावं असं वाटतंय, जो आपल्याला मार्गदर्शक म्हणून हवा आहे असं वाटतंय, तोच हा असावा सत्पुरुष, तोच हा सिद्ध पुरुष आहे. आणि त्या दिवसापासून नरसिंहजी महाराजांनी कोतच्या अल्लींजवळ राहणं पसंत केलं. याचा अर्थ घरादाराचा त्याग केला अशातला भाग नव्हता. ते घरीदारी कधीतरी जाऊन येऊन असायचे, पण बराचसा काळ ते कोतच्या अल्लींबरोबर काढायला लागले. आणि अशातच त्यांच्या मनाने काय घेतलं ते त्यांचं त्यांना ठाऊक, की त्यांनी 21 दिवस कोतशा अल्लींबरोबर ते निराहार राहिले. जलाचं सुद्धा त्यांनी प्राशन केलं नाही. नरसिंहजींची ही चिकाटी कोतशा अल्लींना अतिशय आवडली. ही अध्यात्मामध्ये चिकाटी लागते, दृढ निष्ठा लागते, प्रेम लागतं, प्रीती लागते, श्रद्धा लागते, भाव लागतो, आस्था लागते. आणि ह्या सगळ्यासाठी प्रचंड मोठी चिकाटीही लागते. तर हे 21 दिवस निराहार राहून पाणीही न पिता जेव्हा कोतशा अलींबरोबर नरसिंहजी महाराज राहिले, ते त्यांचा तो चिकाटीचा भाव बघून आणि आतमधला संपूर्ण जो काही उचंबळून आलेला भक्तिभाव बघून कोतशा अली अतिशय संतुष्ट झाले. त्यांच्या मनातला जो आढळ भाव होता तो त्यांना ओळखता आला. आणि मग कोतशा अलीने नरसिंहजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला, मस्तकावरती त्यांना बोध केला आणि अनुग्रहही दिला. ज्या क्षणी त्यांनी वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला, त्या क्षणापासूनच जन्माला घातलेला एक मुलगा, जो काहीतरी होणार होता पुढे, त्याचं रूपांतरण कुठल्या तरी रूपात होणार होतं, ही ज्या परब्रह्माची योजना होती, त्यांनी त्या गुरूंचा स्पर्श झाल्या झाल्या एक अचानक तख्ता पालट केला. तो म्हणजे नरसिंहजी. हे नरसिंहजी महाराज अवलिया सत्पुरुष म्हणूनच रूपांतरित झाले, जेव्हा गुरूंचा वरद हस्त मस्तकावरती ठेवला गेला तेव्हा. आशीर्वाद दिलाय, अनुग्रह केलाय आणि बोधही केलाय. कोणता बोध केलाय नरसिंहजी महाराजांना? तेही दासगणूंनी फार सुंदर ओव्यामध्ये तो बोध लिहून ठेवलाय. काय दिलाय बोध कोतशा अल्लींनी? की ते काय म्हणतात, की नित्य करावे हरिभजन, म्हणजे आचरण कसं असावं तुझं, ते कोतशा अल्लींनी सांगितलं. नित्य करावे हरिभजन, सर्वांभूती नारायण.
पहा स्वस्वरूपी लावी मन, सोय आपुली साधावया. आता इथे स्वस्वरूप हा शब्द फार महत्वाचा आहे. स्वस्वरूप म्हणजेच स्वतःला जाणून घेणं, स्वतःची ओळख पटवून घेणं. माझा जन्म कशासाठी आहे, मला परमात्म्याने ह्या पृथ्वी तलावरती कशासाठी पाठवलंय, कोणत्या कारणास्तव माझा जन्म घडवलाय, ह्याचे प्रश्न पडणं म्हणजेच अध्यात्माच्या निबिड अरण्याच्या मध्ये शिरण्यासारखा आहे. आणि जेव्हा ही स्वस्वरूपाची ओळख हळूहळू पक्की व्हायला लागते, तेव्हाच ते गुरुतत्व तुमच्या समोर येतं आणि तुम्हाला त्या पद्धतीने त्या निबिड अरण्यामध्ये स्वतःच बोट धरून घेऊन जायला लागतं. मग इथे श्रीमंत सद्गुरु श्री शंकर महाराज नेहमी म्हणायचे की मुझे वही जानता है जो खुद को समझता है. पाया न भेद किसने ये गहरा ही गहरा है. म्हणजेच मुझे वही जानता है जो खुद को समझता है याचा अर्थच हा आहे की ज्याला स्वस्वरूपाची ओळख पटलीये तोच मला जाणू शकेल ना. मग ज्याला स्वस्वरूपाची ओळख पटली की अरे मी सुद्धा परब्रह्माचाच अंश आहे की, मी सुद्धा ते नित्य आहे, त्या नित्याचाच भाग आहे. जरी माझं शरीर अनित्य असलं तरी माझा जो आत्मा आहे तो अनित्य आहे, नित्य आहे. आत्मा अनित्य, शरीर अनित्य आहे, आत्मा नित्य आहे. मग हे जेव्हा त्याला कळतं, ती स्वस्वरूपाची ओळख असते. त्या स्वस्वरूपाच्या ओळखीमध्येच तू स्वतःची ओळख काय आहे ते समजून घे. असं कोतशाली त्यांना सांगतायत की नित्य करावे हरिभजन. आणि कसं सांगितलंय की सर्वांभूती नारायण शोधायचा प्रयत्न कर. नारायण फक्त काय तुझ्याच हृदयामध्ये बसलाय अशातला भाग नाही. तुझ्या आसपास चालणाऱ्या किडामुंगीच्याही अंतरंगामध्ये तो नारायण आहे ना. तो त्या किडामुंगीच्या रूपाने नटलेला आहे. झाडावर फुललेल्या एका टवटवीत फुलामध्ये सुद्धा तो नारायण आहे. त्या रंगद्रव्यांमध्ये सुद्धा तो नारायण आहे. सर्वांभूत तो नारायण आहे हे पाहायला शिक. आणि हे सगळं कधी कळेल तर पहा स्वस्वरूपी लावी मन, सोय आपुली साधावया. सोय कसली साधायची? इस्टेट नाही मिळवायची कुठली, तर आध्यात्मिक पारमार्थिक महाप्रचंड प्रॉपर्टी मिळवायची, ती सोय साधायची. कन्या पुत्र दारा धन ही निस्सार असती जाण. हे त्यांना काय सांगितलं तर ते संसारात होते ना नरसिंह. त्यांना 3 अपत्यही होती, पत्नी होती, सगळंच होतं, ते संसार चालू होता. मग तेव्हा त्यासाठी सांगितलं की कन्या पुत्र दारा. कन्या पुत्र दारा म्हणजे स्त्री तुमची, आणि धन म्हणजे जे काही संसार चालवण्यासाठी लागतं ते धन. ही निस्सार असती जाणे, याच्यामध्ये काहीही सार तत्व नाही, हे सगळं आसार आहे, हे जाणून घे. असं कोतशा अल्ली नरसिंहजी महाराजांना सांगतायत. कारण महाराज बनलेत ना एका क्षणात. पण जो महाराज बनला आहे त्याला त्याची खूण अजून पटलेली नाही. कारण कसं असतं ना, मी माझं 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 असं कुठल्याच सत्पुरुषाकडे नसतं. जेव्हा तख्ता पालट होतो आयुष्यामध्ये, आयुष्यामध्ये जो स्पार्क असतो तो क्षण एक पुरे. त्या क्षणी नेमकं काय घडतं, त्यांना त्यांची आंतरीची खूण पटते की आपण आता त्या परमात्म्याचे नेटवर्कचा भाग म्हणून आपल्याला कार्य करायचंय. पण तोपर्यंत ते काय झालेलं होतं त्याच्यासाठी हा जो बोध कोतशालीने केलाय तो उदास म्हणून सांगतायत आपल्याला. कन्या पुत्र दाराधन ही निस्सार असती जाण, सार वस्तू काय आहे. मग हे सगळं निसार आहे, असार आहे, तर सार वस्तू काय? सार कशामध्ये आहे तर सार वस्तू नारायण, जगत जीवन श्रीहरी. मूर्ख तयासी मानती सार, जन्म मरण कारण जो. मूर्ख तयासी मानती सार, जन्म मरणा कारण जो. मूर्ख कोणाला सार मानतात तर संसारात. तेच सार आहे, तेच सर्वस्व आहे.
आणि त्यामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी सर्वे सर्व आहे, मी करता करविता आहे, मी ह्या कुटुंबाचा मालक आहे हीच भावनामुळे दृढ असते. त्या मालकी हक्कापोटी, त्या भावनेपोटी अहंकार आणि षडविकार आणि षडरिपूंचं इतकं काही प्राबल्य असतं की सार वस्तू नारायण जो आहे त्याच्याकडे पाहायची किंवा ते जाणून घ्यायची इच्छाच होत नाही. म्हणून कोतशाली म्हणतात की ते मूर्ख असतात. ते मूर्ख तयासी मानती सार, संसाराला सार मानतात. जो संसार जन्म मरणा कारण जो. मग ह्या सगळ्या संसारामध्ये अडकल्यानंतर परमात्म्याला कधी आळवलंच नाही, आठवलंच नाही. कधीही नाही आठवले तुला एक क्षणही दिनबंधो. हे जेव्हा उपरती होते तोपर्यंत जे काय चाललेलं असतं अहमपणाचं रहाटगाडगं, ते आसार असलं तरी सुद्धा तेच सार तत्व म्हणून अंगीकारलं तर पुढचे जन्म मरणांच्या सोयी, पुढच्या जन्मांच्या सोयी मनुष्य करत असतो ह्याच जन्मामध्ये.